नमस्कार, मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन कथा ऐकायला मिळतील. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आणि तुम्हाला जर कथा आवडत असतील तर एक लाईक आणि कमेंट जरूर करा. आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन्स मिळवा. मुग्धा खूप दिवस झाले उदास होती. घरी कोणाशी नीट बोलत नव्हती की चार घास धड खात नव्हती. मालतीला तिच्यातील बदल जाणवत होता. मालतीने तिला अनेकदा विचारले. ती काहीतरी बहाणा करून टाळत होती. नेहमीच आनंदित असणारी मुग्धा आणि आताची मुग्धा खूप फरक झाला होता. एक दिवस मुग्धा रूममध्ये कॉलेजचा अभ्यास करत होती. परीक्षा जवळ आल्या होत्या. गणिताचा प्रश्न सोडवत असताना तिला काहीतरी अडचण आली. तासभर झाले तरी तिला सोल्युशन काही सापडत नव्हते. तितक्यात मालती आली. मालतीने मुग्धाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला म्हणाली, मुग्धा, काही अडचण आहे का? ती आधीच खूप वैतागली होती. ती चिडूनच म्हणाली, आई, तू जा ना, तुला ह्याच्यातले काही समजणार नाही. मालतीला मुग्धाच्या बोलण्याचा राग आला. ती काहीच बोलली नाही. ती निघून गेली. मुग्धा स्वतःच्या विचारात इतकी गुंतली होती, तिला कळले देखील नाही की मालती कधी बाहेर गेली. मालती रूम मधून निघून गेली. मुग्धा जो प्रश्न सोडवत होती तो प्रश्न मालतीने पटकन सोडवला. इथे मुग्धाला स्वतःच्या अविचारी वागण्याचा त्रास होऊ लागला. ती पटकन आईच्या खोलीत गेली. आईच्या कमरेत हात घालून ती लाडीवाळपणे आईला म्हणाली, आई, माफ कर मला. मी असे बोलायला नव्हते पाहिजे. मी खूप रागात तुला बोलले. खरंच आई, सॉरी. मुग्धाला चूक लक्षात आली होती. मालतीने तिला बाजूला बसवले आणि म्हणाली, मुग्धा, तुझा जन्म झाला आणि मी माझं स्वतंत्र अस्तित्व विसरले. तुझ्या भोवती माझं जग झालं. तुझ्या संगोपनात काही कमी नको म्हणून मी माझी सरकारी नोकरी सोडली. मी नोकरी सोडली ह्याचे दुःख मला सोडून सर्वांना झाले, कारण ती नोकरी नशिबाने मिळते. असो, माझ्यासाठी तू खूप मौल्यवान होती. लग्नानंतर तू 12 वर्षाने झाली, त्यामुळे तूच माझं जग. तुझी आई गृहिणी असली तरी देखील आजच्या जगात काय चालू आहे हे सर्व काही समजून घेते. खास करून माझ्या मुलीच्या आयुष्यात काय चालू आहे. हे ऐकताच मुग्धा अजून कान टवकारून ऐकू लागले. मालती मुग्धाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, मुग्धा, प्रेम सुंदर भावना आहे, खूप सुंदर. तुझ्या वयात प्रेम, आकर्षण होणे स्वाभाविक आहे. मी सुद्धा तुझ्या वयातून गेले आहे. तारुण्याचा उंबरठा खूप नाजूक असतो. शारीरिक आणि मानसिक बदल होतात आणि त्याच सोबत येणारे चढ उतार, ह्यांना सामोरे जाताना होणारी चिडचिड हे सुद्धा नॉर्मल आहे. ह्या वयात चूक बरोबर ह्याच्यातील फरक कळत नाही. न्यूनगंड तर कधी वेगवेगळ्या भावना उत्पन्न होतात. असे वाटते आयुष्यात पुढे काहीच नाही, सर्व संपले. पण मुग्धा, असे नसते बाळा. तुला अमोल आवडतो आणि अमोलला तुझी बेस्ट फ्रेंड प्रिया, बरोबर ना? हे ऐकताच मुग्धाचे डोळे भरून आले. मालती तिचे डोळे पुसत म्हणाली, मुग्धा, ही तर सुरुवात आहे. आयुष्यात जे आपण विचार करतो
तसे होतेच असे नाही, अनपेक्षित असे घडते. मुळात ह्या वयात आपण आकर्षणाला जास्त बळी पडतो. विरुद्ध व्यक्तीकडे आपण सहज आकर्षित होतो, त्यामुळे खूप गल्लत होते. मुळात ह्या वयात तू कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावे हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. स्वतःच्या मनावर, भावनांवर संयम ठेवायलाच हवा. असे वाहवत जाऊन स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही. आता तू ह्या गोष्टीसाठी नाराज आहेस, अस्वस्थ आहेस. कालांतराने तू विसरून जाशील. उलट तुला हे सर्व आठवून हसू येईल. ही तुझी लर्निंग फेज आहे, त्यामुळे तू त्याचा प्रभाव स्वतःवर नको करून घेऊस राणी. झालं ते विसर आणि जोमाने अभ्यासाला सुरुवात कर. मुग्धाला आज खूप हलके वाटले. मनावरचे ओझे नाहीसे झाले. किती दिवस झाले ह्या गोष्टीचा त्रास होत होता. आईच्या सांत्वनपर शब्दाने किती धीर आला. मुग्धा म्हणाली, आई थँक्स, किती समजून घेतलंस मला. मला तर माहीतच नव्हतं की तुला हे सर्व माहीत आहे. तुला कसे समजले आई? आई म्हणाली, ह्या प्रश्नाचे उत्तर तुला आई झाल्यावर कळेल. मालतीने गणिताचे उत्तर जे सोडवले होते तो कागद तिच्या पुढे केला आणि म्हणाली, तुर्तास ह्या प्रश्नाचे उत्तर मी सोडवले आहे. तू इथे लक्ष दे. मुग्धाने पाहिले तर मालतीने बरोबर उत्तर लिहिले होते. तिने आईला पुन्हा मिठी मारली आणि म्हणाली, आई तू खरंच ग्रेट आहेस ग. तू तर ऑलराऊंडर आहेस. तुला सर्व प्रश्न आणि त्याची उत्तरं माहीत आहेत. आज किती दिवसाने मुग्धा पहिल्यासारखी खुलून बोलत होती. मालतीच्या डोक्यावरचे ओझे नाहीसे झाले. खरंच आई एक अशी व्यक्ती असते जिला न सांगताही सर्व काही समजते. मुलांच्या वागण्यातील फरक ती सहज ओळखते. मुलांच्या मनात काय चालू आहे हे सुद्धा ती लगेच जाणते. वेळ प्रसंगी मुलांना योग्य मार्गावर ती आणते. मुलांच्या कलाकलाने ती बरोबर वागते. आई एक जादूगार असते. तिच्या सानिध्यात खूप समाधान लाभते. कितीही संकट आली तरी आई ती दूर लोटते. मुलांसाठी ती नेहमीच ढाल असते, नाही का? समाप्त. कथालेखन अश्विनी कुणाल ओगले. श्रोते हो, तुमच्याही आईच्या अनेक सुखद आठवणी असतीलच. कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर एक लाईक, शेअर जरूर करा. लवकरच भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.